तुम्हाला नक्की माहिती आहे का, की तुम्हाला तुमच्या मुलाकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे मार्क चांगले पडले पाहिजेत, हे स्वाभाविक आहे, साहजिक आहे. अगदी प्रत्येक पालकाची अपेक्षा असते, की माझं मूल परीक्षेत उत्तम मार्क घेऊन पास व्हावं. पण बाय चान्स एखाद्या मुलाला जर कमी मार्क पडत असतील, वारंवार त्याची रिव्हिजन घेऊन, त्याचा सराव घेऊन, त्याला हर प्रकारे क्लास लावून, सगळे प्रकार करून झाले, तरीही त्या मुलाला जर मार्क कमी पडत असतील आणि तरीही त्याचा सगळा ॲनालिसिस न करता आपण परत परत हेच प्रयत्न करतोय, की त्याला मार्क चांगलेच पडले पाहिजेत. तर हा आपला हट्ट नाही का? अट्टहास नाही का? आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहे. अतिशय अर्जंटली हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण तशी कंडिशनच आली आहे, की आज मुलांचा काल आज बऱ्यापैकी ओपन डे झालेला आणि पालकांचे बऱ्यापैकी पॉझिटिव्ह रिप्लाय येत होते, काही निगेटिव्ह रिप्लाय येत होते. पण त्याच्यामध्ये अशी एक भावना होती, की जणू काही आमच्या मुलांनी खूप काही मोठं पाप केलेलं आहे आणि ती अचिव्हमेंट जे काही त्यांनी म्हणजे मार्क पाडलेले ते लाजिरवाणे मार्क आहेत आणि त्याच्यामुळे त्या पालकांची मान खाली गेलेली आहे. असे अक्षरशः पालकांचे हे येत होते. आवाजामध्ये तो जो खाली आलेला उताराची भावना, खूप सॅडनेस जाणवत होता त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर मला एक 5 मिनिटं तुम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. पण त्यानंतर एक थोडं डीप जाऊन तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना, की त्याला मार्क कमी पडलेत. पण प्रत्येक वेळी प्रत्येक पालकाला माहीत असतं की आपलं मूल काय आहे आणि मी ह्या ठाम मताची आहे की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही क्वालिटीज असतात. आणि आज जर आपण बाहेरच्या जगामध्ये ग्लोबलायझेशन एवढं झालेलं आहे, प्रत्येकजण यूट्यूब वापरते, इंस्टाग्राम वापरते, फेसबुक वापरते. त्या ठिकाणी ज्या व्यक्ती आपण ओळखतो किंवा ज्या व्यक्ती फेमस आहेत, वेल नोन आहेत, त्या व्यक्तींची डिग्री कुठं ते लावून फिरतात का हो? की मला 10वीमध्ये 98% मार्क्स होते, मी 12वीमध्ये बोर्डात आलो होतो किंवा माझी डिग्री ही अमुक तमुक आहे, अशा डिग्री घेऊन कुठले लोक फिरतात का हो? नाही. तो त्यांचा पास्ट आहे. कदाचित ह्यापैकी एखादी व्यक्ती फेल झालेली सुद्धा असू शकते, ही खरी गोष्ट आहे. पण आज त्या समाजामध्ये वेल नोन सक्सेसफुल आहेत आणि आपण त्यांना आदराने वागवतो. आपण कधीही त्यांना मार्क्स विचारायला जात नाही. मग ह्या मार्कांचं इतकं अवडंबर का? प्रत्येक मूल हे वेगवेगळं आहे हे मान्य करा तुम्ही. आपलं मूल जर ते व्यवस्थित पाठांतर करून परीक्षा देऊन त्यामध्ये चांगले मार्क पडत असेल तर काहीच विषय नाही. तर तुमच्या अपेक्षा त्यापेक्षा अजून थोड्यावरती जाणार बरं का, की ह्यावेळी तू आता 35 पाडलेस बरं का, पुढच्या वेळी तुला 39 पडले पाहिजेत. बघा म्हणजे कसं आहे, आपण सॅटिस्फॅक्टरी नसतो बरं का. त्या मुलानं किती चांगले मार्क पडले, 1 मार्क कुठं गेला तुझा? अरे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्याला तुम्ही रोबोटच बनवून टाकलाय अक्षरशः. नाही ना, आपण मी स्वतः मी 10वीमध्ये असताना, मी 12वीमध्ये असताना मला किती मार्क पडले होते आणि आत्ता मी मागं जाऊन जरी बघितलं तरी मला कळतं की मला कुठले सब्जेक्ट अवघड जात होते किंवा मला येत असून सुद्धा काही काही वेळेला परीक्षेच्या प्रेशरमुळं त्या विषयाचं लिहिता येत नव्हतं किंवा भीती वाटत होती, म्हणून ते मी लिहू शकत नव्हते. पण आज मी तेच विषय मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवू शकते. आणि तुम्ही सुद्धा स्वतःला जज करून बघा की तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये किती मार्क पडत होते, किती तुम्ही अभ्यास करत होता आणि तुमची अपेक्षा किती होती स्वतःकडून. आज आपण जे मुलांकडून अपेक्षा करतोय त्याचे कुठंतरी जीन्स आपल्याकडूनच आलेले असतात ना. जर ते मूल पाठांतरात चांगलं असेल तर बाय डिफॉल्ट आई किंवा वडील ह्या दोघांपैकी एकाचा मेंदू हा पाठांतरात तरबेज असतो किंवा गोष्टी लक्षात ठेवण्यामध्ये तरबेज असतो. पण जर तुमच्या मुलामध्ये हा प्रॉब्लेम येत असेल की त्याच्याकडून भरपूर करून घेतलंय आणि त्याला आठवतच नाही, दुसरा एक पॅटर्न असतो की त्या मुलाला सगळं तोंडी सांगता येत असतं, लिहिताना त्याला कसंही केलं तरी एक्सप्रेस करता येत नाही, तो लिखाणातला मुद्देसूदपणा असतो, तो त्याला जमत नाही. पण तुम्ही त्याला ओरली विचारायला गेला तर त्याला सगळं सांगता येत असतं.
त्याच्यासुद्धा अपोजिट एक तिसरा मुद्दा सांगते की काही मुलं लिखाण व्यवस्थित करू शकतात, त्यांना पेपरमध्ये खूप चांगले मार्क्स पडतात, पण ज्यावेळी त्यांना ओरल द्यायची वेळ येते बघा, डिग्री लेवलला, डिप्लोमा लेवलला, हायर स्टँडर्डच्या एज्युकेशनला गेल्यानंतर तुम्हाला व्हायवा हा कन्सेप्ट असतो. तर ह्या व्हायवाच्या वेळी ह्या मुलांना तोंडसुद्धा उघडता येत नाही, पण हेच पेपरमध्ये चांगले परफॉर्म करतात. म्हणजेच मुलांचे प्रत्येकाचे पॅटर्न वेगवेगळे असतात आणि प्रत्येक वेळी पाठांतर केलेलंच मूल आयुष्यात यशस्वी होईल असंही नाही. मी त्या मुलांना सुद्धा नाही म्हणत नाही. पाठांतर करून पुढे गेलेली मुलं प्रत्येक वेळी एक नॉलेज गेन करून पुढे जातात, पण काही काही वेळेला त्यांना फक्त हे माहीत असतं की आपल्याला मार्क चांगले पडायचे, त्याच्यामधून मला काय शिकायचं आहे हे सुद्धा त्यांना माहीत नसतं. इतके ते पाठांतराच्या मागं लागतात. मग त्यातला मला एक एक शब्द पाठ करायचा आहे, त्यांना शब्द चुकलेला सुद्धा इकडे तिकडे चालत नाही, अशी सुद्धा मुलं असतात. मग त्याच्यामध्ये त्याचं मिनिंग काय आहे हे नाही कळलं तरीही मला चालेल, पण मला पाठ करून त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि मला मार्क्स चांगले पाडायचे आहेत. मग मला सांगा ह्या शिक्षणाचा उपयोग काय आहे? आणि तुम्ही आत्ता ज्या लेवलला आहात, माझा व्हिडिओ जे जे कोणी तुम्ही पालक म्हणून बघत आहात, तुम्ही आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही अचीव केलेलं आहेच ना, तुम्ही कुठल्या ना कुठल्या पोझिशनला आहेच ना. मग मला सांगा तुमच्या शैक्षणिक आयुष्याचा आणि आत्ताच्या तुमच्या पोझिशनचा किती संबंध आहे, किती रिलेटेड आहेत तुमचे डिग्री डिप्लोमाचे मार्क्स आणि तुम्ही आत्ताची पोझिशन अचीव केलेली आहे ती. मग तुमच्या मुलांना ह्या रॅट रेसच्या ह्याच्यात इतकं प्रेशराईज, इतकं ओव्हरवेल्म का करताय? मार्क पडले पाहिजेत, आपलं मूल शिकून पुढं गेलं पाहिजे, मान्य आहे, त्याला मार्क्स चांगले पडले पाहिजेत हे सुद्धा मान्य आहे, पण त्या कॅटेगरीच्या बाहेर जर तुमचं मूल असेल तर ती चूक किंवा आपण पालक म्हणून फेल झालोय अशी भावना तुमच्या मनामध्ये का तयार होते, किंवा तो एक प्रकारचा अपमान तुम्हाला का वाटतो? ह्याच्यामध्ये मूल कमी पडलं म्हणून तुम्हाला सतावतंय की पालक म्हणून आजूबाजूच्या ज्या सगळ्या पालकांमध्ये मी आहे आणि माझ्या मुलाला मार्क कमी पडले म्हणून माझी इमेज कमी झाली, हा इगो प्रॉब्लेम आपल्याला सतावतोय? ह्या गोष्टीचा नीट विचार करा. एक मॅच्युरिटी मला असं वाटते की पालकांनी ह्या मॅच्युअर लेवलला गेलं पाहिजे मुलांपेक्षा सुद्धा जास्त. पालक म्हणून तुम्ही या गोष्टी किती सिरियसली घेताय, किती पेशन्सली घेताय हे महत्वाचं आहे ना. ठीक आहे, त्याला आत्ता कमी मार्क पडलेत, त्याला सतत कमी मार्क पडतायत, पण तुम्ही विचारल्यावर त्याला उत्तर येतंय, त्या प्रश्नाचं उत्तर त्याला येतंय, तर ते मूल हुशार नाहीये का? पालक असं सुद्धा सांगतात की मी विचारल्यावर तो सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. मग त्याच्या लिखाणाच्या मार्कांवरच का इतका फोकस करता? आपण जर ग्लोबल वर्ल्डमध्ये तुम्ही मोठ्या व्यक्तींचे जे बिझनेसमन आहेत, व्यावसायिक आहेत, अक्षरशः शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अशी लोक आहेत की ज्यांचं शिक्षण कमी झालेलं आहे किंवा शिक्षण झालेलं असलं तरी ते कधीही टॉप मोस्टमध्ये नव्हते. ॲव्हरेज लेवलचं शिक्षण घेऊन ॲव्हरेज मार्क पाडून त्यांनी स्वतःच्या शिक्षण संस्था डेव्हलप केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं नावच घ्यायचं झालं तर मी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री कर्मवीर भाऊराव पाटील ह्यांचं नाव घेऊ इच्छिते. माझी मुलगी स्वतः रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकते, माझे बरेचसे विद्यार्थीसुद्धा त्याच शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. मग ह्या भाऊराव पाटलांचं शिक्षण किती झालं होतं? जेमतेम 6वी तेही नापास हे शिक्षण होतं भाऊरावांचं. त्यांना शिक्षणामध्ये किंवा ह्या पुस्तकी अभ्यासामध्ये मार्क पाडून घ्यायच्या अभ्यासामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण आज त्यांनाच आपण कर्मवीर शिक्षण महर्षी ही उपाधी देतो. मग तुम्ही असा विचार केला होता का त्यावेळी की भाऊरावच 6वी शिकलेत आणि त्यांच्या नावाने शिक्षण संस्था उभी राहिली? नाही, त्या माणसांनी नंतरच्या आयुष्यात जे जे काही कष्ट घेतले, जी काही प्रगती केली, मुलांसाठी जे कष्ट घेऊन त्यांनी उभी केली एवढी मोठी संस्था, ह्याला महत्त्व दिलं ना आपण.
मग ते 6वी नापास आहेत म्हणून बसून राहिले असते तर आज बहुजन समाजाला, दलित मुलांना, ज्यावेळी मुलांना हक्क मिळत नव्हता शिक्षणाचा, त्या मुलांना आज शिकायला तरी मिळालं असतं का? हे स्वतः एकदा मनाला विचारा तुम्ही आणि मग ठरवा की आपण कुठल्या नक्की मार्गाने वाहवत चाललोय. आपल्याला शिक्षण द्यायचंय की फक्त मार्क चांगले ह्या रॅट रेसमध्ये अडकायचंय? अजून सुद्धा भरपूर उदाहरणं माझ्याकडे देण्यासारखी आहेत. ज्याला क्रिकेट जगतातलं देव म्हटलं जातं असं सचिन तेंडुलकर सरांचं शिक्षण सुद्धा 12वी झालेलं आहे. त्यांना पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं असून सुद्धा त्यांच्या क्रिकेटच्या आवडीमुळं त्यांना वेळ मिळाला नाही त्या शिक्षणासाठी आणि म्हणून ते त्यातून दुसरीकडं वळले. मग त्यांचं शिक्षण 12वीच आहे म्हणून त्यांना, आज मी त्यांचा बायोडाटा सुद्धा गुगलवरती सर्च केला, त्यावेळी त्यांच्या बायोडाटामध्ये त्यांच्या सगळ्या कारकिर्दीतले सगळे त्यांचे मानाचे जे प्रसंग होते येत होते, पण तिथं शिक्षणाचा उल्लेख कुठंही येत नव्हता. मला अक्षरशः शोधून काढावं लागलं की सचिनचं शिक्षण किती आहे. मग मला सांगा, तो कुठेही अयशस्वी ठरलाय? त्याचे मार्क आज कोण विचारू शकतं त्याचे मार्क्स? नाही विचारू शकत. हेच झालं आपल्या महाराष्ट्रातला होता म्हणून. आपण जर आपलं साता समुद्र पार जायचं म्हटलं तर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते, कदाचित बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल हे. तर थॉमस अल्वा एडिसन हे जे थोर शास्त्रज्ञ होते, त्यांचं आपण नाव आदरानं आज घेतो कारण आज जे आपण एवढी डिजिटल क्रांती झालेली आहे किंवा पहिला जो विजेचा शोध होता तो त्यांनी लावलेला होता, त्याच्याबद्दल आपण सगळेच त्यांना ओळखतो. पण हाच एडिसन ज्यावेळी लहान होता शाळेमध्ये, तेव्हा त्याच्या शिक्षकांनी त्याच्या आईला रिझल्टच्या दिवशी बोलवून एक चिठ्ठी लिहून दिली होती आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा हा मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्यामुळे तो हे शिक्षण घेण्यासाठी योग्य नाही, त्याची तेवढी पात्रता नाही, तेव्हा आम्ही त्याला या शाळेतून काढून टाकत आहोत. ही गोष्ट खरी का खोटी हे मला जज करायला जायचं नाही, पण हे खरं आहे की थॉमस अल्वा एडिसन ह्यांना शिक्षण घेता आलेलं नाही. कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. ते जे काही शिकले ते त्यांना त्यांच्या आईनं घरी राहून शिकवलेलं होतं आणि पुढचं जे त्यांनी शोध लावले होते ते फक्त त्यांच्या मेंदूमुळं आणि अंतःप्रेरणेमुळं आले होते. ह्याच्यामध्ये शिक्षण आणि मार्क त्यांना कुठेही अडसर ठरले नाहीत. आणि त्याच थॉमस अल्वा एडिसनचे धडे आज आपण मुलांना पुस्तकामध्ये शिकवतो. ज्या मुलाला शाळेतून काढून टाकलं होतं रिझल्टच्या दिवशी, त्याच्या आईला काय वाटलं असेल हो? आणि अशी ही गोष्ट आहे की त्याच्या आईनं त्याला ही गोष्ट शेवटपर्यंत सांगितली नाही, का तर आपल्या मुलाची नकारात्मकता वाढेल, आपलं मूल त्याचा न्यूनगंड घेऊन बसेल की माझ्या शिक्षकांनी मला असं म्हटलेले म्हणजे मी शिक्षण घेण्यासाठी योग्य नाही, मी मुलगा आहे. अशी नकारात्मकता आपल्या मुलामध्ये नको म्हणून त्यांच्या आईनं ती चिठ्ठी त्याला शेवटपर्यंत सांगितली नाही, दाखवली नाही. उलट त्याला हे सांगितलं की तुझ्या शिक्षकांनी तुझ्या कौतुकपर ह्यामध्ये शब्द लिहिलेले आहेत की तुमचा मुलगा हा अतिशय हुशार आहे आणि त्याची शाळेतली कामगिरी ही अतिशय उत्कृष्ट आहे, तो अगदी हुशार मुलगा म्हणून नावारूपाला येणार आहे. हे शब्द त्याच्या आईने त्याला बोललेले होते आणि त्या शब्दामुळं तो मुलगा पुढं आज एवढा वैज्ञानिक झाला. मग मला सांगा, आपण जर कमी मार्क पडले म्हणून मुलासमोर रडून आदळआपट करून सगळं जणू काही आयुष्यात संपलं अशा पद्धतीनं वागणार असू तर त्या मुलाच्या मानसिकतेवर काय परिणाम होणार असेल? तो मुलगा जर पेपरमध्ये लिहिण्याच्या ह्याचा नसेल, त्याचा मेंदू त्यासाठी नसेल बनलेला, ह्याचा अर्थ असा नाही की तो मुलगा आहे. प्रत्येक माणूस एक स्पेशल क्वालिटी घेऊन जन्माला येतो. त्या मुलामध्ये काय वैशिष्ट्य आहे, त्या मुलाचा खरोखर रस कशात आहे ह्याचा एकदा शोध तरी घ्या. जर तो मुलगा पेपर लिखाण नीट करू शकत नसेल तर त्याला दुसऱ्या कशात आवड असेल?
त्याला स्पोर्ट्समध्ये घाला, त्याला दुसऱ्या कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीज द्या, त्याला पुस्तक वाचण्यासाठी प्रेरित करा, त्याला एखाद्या बाईक आणून द्या किंवा कार आणून द्या, त्याचे पार्ट खोलायला लावा, परत जोडायला लावा, त्याला दिवाळीमध्ये किल्ले बनवायला लावा, त्याला तोफा बनवायला लावा, इलेक्ट्रिक गोष्टी त्याला दुरुस्त करायला द्या. काय हरकत आहे त्याने ह्या प्रकारे प्रयोग केले तर? कदाचित त्यातून तो नवीन शिकेल ना, आणि त्याचा इंटरेस्ट त्याला कळेल की मला हे आवडतंय करायला. आणि आत्ता सध्या भारतामध्ये नाही, पूर्ण जगामध्ये अशी कंडिशन आहे की फक्त डिग्री घेतलेल्या मुलाला मागणी नाही, तर ज्याच्याकडे स्वतःचं स्किल आहे त्या व्यक्तीलाच या जगात मागणी आहे. म्हणून आज कितीतरी डिग्री घेतलेली मुलं सुद्धा अशीच पडून आहेत, पण ज्याच्याकडे स्किल आहे तो मात्र डिग्री न घेता पुढं गेलेला आहे. म्हणून आपल्या सरकारनं सुद्धा बऱ्याच योजना ज्या आणलेल्या त्या स्किल बेस्ड योजना आहेत. स्किल बेस्ड योजना की ते स्किल शिका आणि तुम्ही पुढं जा. म्हणून आपल्या मुलांच्या स्किलवरती भर द्या, मार्कांवरती नाही. स्किल महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलामध्ये एक ना एक स्किल दडलेलं असतं. ह्यासाठी सुद्धा मी एक छोटीशी गोष्ट आपल्याच महाराष्ट्रातल्या एका, बहुतेक ते सातारा जिल्ह्यामधलेच असावे कारण मी त्यांचं गाव रहिमतपूर असं काहीतरी ऐकलं होतं. तर त्यांचं नाव आहे कैलास काटकर. तुम्ही क्विक हिल या कंपनीबद्दल ऐकलं असेल. क्विक हिल ही आत्ताची खूप मोठी टेक्नॉलॉजीमधली कंपनी आहे, जी आपण अँटीव्हायरससाठी क्विक हिलमधले बरेचसे टूल्स वापरतो. तर ह्या कंपनीचे जे फाउंडर आहेत ते म्हणजे कैलास काटकर. ह्यांच्या स्टोरीज जर तुम्ही फेसबुकवरती किंवा इन्स्टावरती सुद्धा आल्या असतील तर त्या तुम्ही नक्की वाचा. माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही गुगल सर्चला टाका. कैलास काटकरांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती, त्यामुळं त्यांना त्यांचं शिक्षणसुद्धा, शालेय शिक्षण हे निम्म्यातून सोडावं लागलेलं होतं. आणि त्यांच्या वडिलांचा काहीतरी दुरुस्तीचा, रेडिओ दुरुस्तीचा बिझनेस होता, तो त्यांनी चालवायला घेतला होता. एका छोट्याशा टपरीमध्ये ते रेडिओ दुरुस्ती करायचे. त्यावेळी तर कॅल्क्युलेटरचा सुद्धा शोध लागलेला नव्हता, पण त्यांना त्यामध्ये आवड निर्माण झाली आणि त्यांनी रेडिओतून कॅल्क्युलेटरमधून त्यावेळी जे मोठे PC यायचे, कॉम्प्युटर, नुकताच कॉम्प्युटरचा शोध लागला होता, त्या कॉम्प्युटर दुरुस्त करण्यापर्यंत जो माणूस शिकलेला नाही तो कॉम्प्युटर दुरुस्त करून देत होता. आणि ह्या कॉम्प्युटरचा व्हायरस म्हणजे त्याचा आजार दूर करण्यासाठी त्यांनी अँटीव्हायरस सुद्धा शोधून काढला. जे कैलास काटकर शाळा सुद्धा अर्धवट शिकलेले होते. मला वाटते बहुतेक 7वी 8वीत काहीतरी त्यांनी शिक्षक सोडलेलं होतं. त्या व्यक्तीनं आज क्विक हिल ही संस्था स्थापलेली आहे. आणि आज आपल्याला माहीतच आहे क्विक हिल ही केवढी मोठी संस्था आहे. मग तुमच्या मुलामधलं स्किल शोधा ना, का मार्कांच्या मागं लागताय सारखं सारखं? दुसरं जर उदाहरण सांगायचं झालं तर धीरूभाई अंबानींना कोण ओळखत नाही. त्यांची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे पास्टमधली, की त्यांनी पेट्रोल पंपावर वगैरे काम केलं होतं. मला सांगा, पेट्रोल पंपावर जर तो तरुण काम करत असेल तर त्याची आर्थिक परिस्थिती काय असेल? नक्कीच चांगली नसणार आहे. मग ह्याच धीरूभाई अंबानींना सुद्धा आर्थिक अडचणीमुळं आपलं शालेय शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्याचा व्यवसाय नीट उभा राहिल्यानंतर मग त्यांनी त्यांचं उर्वरित शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या भारताचे आत्ताचे सध्याचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी ह्यांच्याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी लहानपणी चहाच्या टपरीवरती काम केलेलं होतं. मग असा मुलगा तर किती वाईट आर्थिक परिस्थितीतून आलेला असणार आहे सांगा. आपली मुलं CBSEच्या माध्यमातून शिकतात. 25, 30, 40 हजार भरून आपण त्यांना शिकवतो. मग ह्यांच्याकडे होते का तेवढे पैसे? नक्कीच नव्हते. मग तरीसुद्धा त्यांनी त्यांची डिग्री जी BA त्यांनी केलं, त्यानंतर MA पॉलिटिक्समधून केलेलं होतं आणि ते सुद्धा त्यांनी एक्सटर्नल केलं होतं, म्हणजे बाह्यस्थ राहून त्यांनी कंप्लीट केलेलं होतं. मग ह्याच्यामध्ये त्यांची मार्कांची अपेक्षा होती का नॉलेज घ्यायची अपेक्षा होती? मला काहीतरी ज्ञान मिळवायचं आहे ह्या दृष्टीनं जेव्हा तुमचं मूल शिक्षण घेतं तेव्हा ते त्यातून काहीतरी मिळवतो. मला फक्त मार्क्स पाडायचे म्हणून जर हे शिक्षण तुम्ही त्याला देत असाल तर ही सगळ्यात मोठी चूक आहे तुमची. मार्कांसाठी शिकवू नका मुलाला, त्याला खरोखर ज्ञान मिळवण्यासाठी शिका. आणि जे ज्ञान
त्याचं स्किल वाढवू शकेल असंच ज्ञान त्याला मिळालं पाहिजे. तरच त्या ज्ञानाचा खरा उपयोग ते मूल करू शकतं. त्यामुळं जर रिझल्टमध्ये तुमच्या मुलांना कमी मार्क पडलेले असतील तर हताश न होता ही संधी ओळखा, ह्या संधीचं सोनं करा की आपल्या मुलामध्ये ह्यापेक्षा वेगळे काहीतरी कलागुण असू शकतात. आपलं मूल ह्या सगळ्यापेक्षा वेगळं असू शकतं कदाचित. आणि ते स्किल ओळखण्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न चालू करा. वाटल्यास त्याच्या ह्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दे. तो स्पोर्ट्समध्ये चांगला असेल, क्रिकेटमध्ये चांगला असेल, बॅडमिंटनमध्ये चांगला असेल, चेसमध्ये चांगला असेल, त्याला घाला त्याच्यामध्ये, त्याला त्याच्यामध्ये पुढे जाऊ द्या. काहीही हरकत नाही, काहीही हरकत नाही. ते मूल जर तिथं चमकलं, बघा शाळेमध्ये सुद्धा कुणाचा सत्कार केला जातो, जे विद्यार्थी राज्यस्तरावरती जाऊन एखाद्या स्पर्धेमध्ये चमकले असतात तर त्यांचं सुद्धा शाळा कौतुक करते. आणि 10वीत बोर्डात आलेल्या मुलाचं सुद्धा कौतुक शाळा करतेच ना. का शाळा असं म्हणते की आम्ही फक्त मार्क चांगले पडलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करणार आहे? नाही. गुड स्विमर असेल तर त्याचं सुद्धा कौतुक शाळा करतेच ना. ह्याचाच अर्थ काय आहे, शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, तर त्या मुलामध्ये असणाऱ्या कलागुणांमध्ये तो किती बेस्ट आहे, किती अव्वल आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि जर मुलांची एवढीच काळजी असेल तर त्या मुलामध्ये शिक्षणापेक्षा सुद्धा यशस्वी होण्यासाठी ज्या गोष्टी विकसित करायच्यात ना, त्याचे धडे त्याला द्यायला आत्तापासून सुरुवात करा. तर तुम्ही उत्तम पालक आहात. आणि डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा अतिशय मॅच्युअरली ह्या गोष्टी हँडल करा. मुलांपेक्षा लहान होऊन आतताईपणा दाखवू नका. खूप शांतपणे, खूप समंजसपणे ह्या गोष्टी हँडल करायला पाहिजेत. आणि त्यासाठी आपण तेवढं मॅच्युअर असलं पाहिजेत. मुलांमध्ये दृढ निश्चय विकसित करा की एखादी गोष्ट तुला करायचीच आहे ना, तर त्या गोष्टीच्या शेवटपर्यंत तू पोचायचंस. मग ते कसं, ते तू ठरवायचं. तुला ही गोष्ट आवडते ना, मग त्या गोष्टीचा मागोवा घ्यायला त्याला शिकवा. ती गोष्ट अर्ध्यात सोडायची नाही. ह्या गोष्टी त्यांना शिकवा. तुम्ही एखादा शब्द जर एखादा दिला तर तो पूर्ण करायला त्याला शिकवा. त्याला स्वतःच्या गोष्टींचं महत्त्व ओळखायला शिकवा. योग्य संधी ओळखायला शिकवा की आत्ताच्या जगात तुझ्यासाठी ही संधी चांगली आहे. तू ज्या प्रोफेशनमध्ये चाललेला आहेस, तू ज्या वाटेकडे वळलेला आहेस, त्या वाटेसाठी ही संधी आत्ता उपयोगी आहे. तर तू त्याचं सोनं कर, न घाबर. उलट मला तर वाटतंय की ही तुमच्यासाठी एक संधी आहे की आपलं मूल ठराविक वाटेला न जाता त्याच्यामध्ये काहीतरी नवीन स्किल दडलेलं आहे आणि ते आता तुम्हाला शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी तुम्ही त्याला मदत करा. तुम्ही आता ॲक्टिव्ह बना आणि आपल्या मुलामधले प्लस पॉईंट शोधायला सुरुवात करा. जर एकीकडे निगेटिव्ह आहे तर दुसरीकडे ते मूल प्लस असणारच, हे मी तुम्हाला 100% सांगते. आणि ह्यातून निष्कर्ष एकच काढायचा, शिक्षण हे महत्त्वाचं नक्कीच आहे, पण केवळ शिक्षण घेतलं म्हणून यशाचं मोजमाप हे ठरत नाही. किंवा चांगले मार्क पडले म्हणूनच आपलं मूल यशस्वी आहे असं ठरत नाही. जर आपल्या मुलाला यशस्वी करायचंच आहे तर त्याच्यामध्ये असलेल्या कलागुणांना तुम्ही वाव द्या आणि तरच ते मूल पुढं जाऊ शकेल. आता तुमची जबाबदारी आहे की ही आलेली संधी आहे, तुमच्या मुलाचे कमी मार्क्स ही संधी मानून घ्यायची आणि आपल्या मुलामध्ये असलेले प्लस पॉईंट, जिथं आपल्या मुलाची बरोबरी कुणीही करू शकणार नाही अशा ठिकाणी आपल्या मुलाला घेऊन जायचं, हे तुमची जबाबदारी आहे. आता ती तुम्ही पार कशी पाडायची हे तुमच्यावरती आहे. त्यामुळं आलेल्या परिस्थितीवर रडत बसायचं, त्रागा करत बसायचा, मुलाला मारहाण करायची की ही संधी योग्य मानून आपल्या मुलामधल्या क्वालिटीज ओळखायच्या, त्याला त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवायचं, हे मात्र तुमच्या आणि तुमच्याच हातात आहे. नाहीतर ना मूल तुमचं अभ्यासात पुढं होईल, ना त्याच्यामध्ये असलेले दडलेले कलागुण, सुप्तगुण बाहेर येतील आणि ते मूल मग फक्त ॲव्हरेज बनवूनच राहील. आणि ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तुमचा अट्टहास, तुम्ही जी केलेली जबरदस्ती आणि तुम्ही त्याच्यातले कलागुण न शोधलेलं, ह्या कारणांवर
तुम्हाला विचार करायची गरज आहे. त्यामुळे आत्ताचा हा व्हिडिओ खूप 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 महत्त्वाचा आहे. खूप सिरियसली घ्या. अजिबात डिप्रेशन घ्यायची गरज नाही. डिप्रेशनमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही आहे. उलट ही संधी म्हणून स्वीकारा आणि आपल्या मुलाला समोर बसून विचारा की तुला इंटरेस्ट कशात आहे, तुला कशामध्ये तुझं करिअर करायचं आहे, काय केलं तर तुला ते आवडेल. एखादी गोष्ट आवडीनं केली तरच ती चांगली होती. साधी सोपी गोष्ट मी तुम्हाला आयांना विचारते. ज्यावेळी तुम्ही ऑफिसमधून आलेला असता आणि खूप कंटाळा आलेला असतो, कधी कधी ऑफिसमध्ये ऑडिट लागलेलं असतं, लेट झालेला असतो, त्यावेळी आल्यानंतर तुम्ही स्वयंपाक आवडीनं करता का? आणि आवडीनं न केलेला स्वयंपाक तुमचा चांगला होतो का? तो ॲव्हरेजच होतो ना. याच उलट तुम्ही एखाद्या रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी ठरवता की आज मला मस्त बेत करायचं आहे, जेवण छान बनवायचं आहे. त्यावेळी तुम्ही आनंदाने प्रेमाने केलेला स्वयंपाक कसा होतो सांगा बरं. मग हेच मुलांचं पण लॉजिक आहे ना. त्यांना आनंदाने ज्या गोष्टी करायच्या त्यात ते बेस्ट देणारच. पण ज्या गोष्टी तुम्ही त्यांच्यावरती थोपवलेल्या आहेत, ह्या तू करायलाच पाहिजे, त्या गोष्टींमध्ये ते बेस्ट कधीही देऊ शकणार नाहीत. म्हणून आजपासून, आत्ता ह्या क्षणापासून आपल्या मुलाला समोर बसवून त्यातला विचारा, त्याच्याशी चर्चा करा. त्याला कुठलंही बोधरेशन देऊ नका. नकारार्थी शब्दांचा वापर अजिबात करू नका. ते मूल अभ्यासामध्ये मागं पडलं, पण ते मूल कुठंतरी पुढं जाण्यायोग्य आहे. ही तुमची संधी तुम्ही ओळखा आणि त्याचा फायदा करून घ्या. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी मी तुमच्यासोबत कायम आहे. त्यामुळं नक्की आपला चॅनल बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.